दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवळ यांचा प्रचार दौरा सुरू आहे। या प्रचाराला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे। दिंडोरी पेठ मतदारसंघातील वलखेड, कादवा, माळुंगी, मेळसुके, ओझे, करंजवन, खेडले, पिंपरखेड, दहिवी, काजीमाळे, पोपशी, वागूद, दहिगाव, लखमापूर, परमोरी, ओझरखेड या गावांमध्ये नरहरी सीताराम झिरवळ यांचा प्रचार दौरा पार पडला। आपल्या साध्या सरळ राहणीमानामुळे ओळखले जाणारे नरहरी सीताराम झिरवळ यांच्या आत्तापर्यंतच्या विकास कामांमध्ये दमदार कामगिरीमुळे ज्या ज्या ठिकाणी प्रचार दौरा सुरू आहे त्या ठिकाणी मतदारांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत असून आमचे मत घड्याळालाच अशी भूमिका मतदारसंघातील मतदारांनी घेतल्याचं बघायला मिळत आहे। प्रचार दौऱ्यात मतदारांचा मिळणारा प्रतिसाद बघता झिरवळांचेच पारडे जड होणार असल्याची चर्चा सुरू आहे। दिंडोरी पेठ मतदारसंघाच्या विकासासाठी घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबून नरहरी सीताराम झिरवळ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन या प्रचार दौऱ्याप्रसंगी करण्यात आलं। या भागात नरहरी झिरवळांनी पुष्कळशी कामं केलेले, आमच्या गावाला खंडराव मंदिर दिलेले, रस्त्यांचे केलेले, वैयक्तिक आमच्या रस्त्याचं काम मागच्या वर्षी त्यांच्याच याच्यात झालेलं आहे, तो काही विषय नाही। आम्ही त्यांना बऱ्याच वेळेस भेटलो होतो आमच्या रस्त्याच्या बाबतीत। पाणी वापर संस्थेत भरपूर योगदान दिलेलं आहे त्यांनी। जे वाघाडचं पाणी मिळत होतं ते बंद करून तरंगमधून आम्हाला तो हक्काचं पाणी वळून दिलं। समाधानी आहे ना, काही अडचणी आता त्यांनाच करणार आहे। उभा आहे साहेब की या ठिकाणी आपल्या गावामध्ये आपल्या 20 तारखेला जी विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यात महायुतीचे उमेदवार आदरणीय नरहरी झिरवळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या समवेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी एवढंच आपल्याला आठवण करून देण्यासाठी उभा आहे की मी काँग्रेस पक्षात होतो आणि काँग्रेस पक्षात असताना जिल्हा परिषदेची निवडणूक आबा आणि आम्ही समोरासमोर लढलो। त्यावेळेला आपल्या गावानं मला सौ संगीता नारायण उघडे ही एक उमेदवारी दिली आणि साहेब आपल्या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात, म्हणजे आपणही होतात, समोरचे उमेदवारही तिकडे होते, महाले साहेबही तिकडे होते, सगळेच असताना सुद्धा हे गाव अशा प्रकारे लढलं की यांनी हा लखमापूर गण दिग्गज नेत्यांच्या विरोधात त्या ठिकाणी राखला। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की त्यावेळी आपण माझ्या निर्णयाबरोबर राहिला, कोणाचंही आपण ऐकलं नाही। पुन्हा एकदा मी आता काँग्रेस पक्षातून या ठिकाणी आदरणीय नरहरी झिरवळ साहेबांचं कर्तृत्व, कामाची पद्धत, सर्वांशी समरस होणं, सर्वांना बरोबर घेऊन जाणं, तळागाळातल्या माणसाशी संपर्क ठेवणं, अशा प्रकारचे सगळं त्यांचं काम बघून मी त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला। आणि आता आबा आपली जबाबदारी वाढली तर दोघांची मिळून आपण वणी गटामध्ये तसंच पाहिजे, प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचं काम आपण दोघ जण करूया आणि या ठिकाणी आदरणीय नरहरी झिरवळ साहेबांना आपण या विधानसभेमध्ये पाठवूया। आपल्या परिसरामध्ये खरं पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते होतात, रस्त्याला खड्डे पडतात, 2-3 वर्षात परत होणारच आहे, परंतु पाण्याच्या आरक्षणासाठी झिरवळ साहेबांनी जे काम सुरू केलेलं आहे, धरण योजना आणून जे अतिरिक्त पाणी निर्माण होतं त्याच्यातून आपल्यासाठी राखीव करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, ते तसंच पुढे नेण्यासाठी एका अनुभवी लोकप्रतिनिधीला तिथं पाठवणं ही काळाची गरज असल्या कारणानं आपण सर्वांनी प्रचंड मताने वगैरे, तसं आता सगळेच मंडळी इथे माझे साडू आहेत, परंतु त्याच पद्धतीचं प्रेम विलासराव ढाकणे आणि आमचं आहे। आम्ही अतिशय तरुणपणामध्ये त्या ठिकाणी काम बरोबर केलेलं आहे। सगळी मंडळी जीवाभावाची आहे। मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय नरहरी झिरवळ साहेबांच्या पाठीशी मोठ्या संख्येने जर आपण या ठिकाणी राहिलो, भरीवासी आघाडी जर दिली तर निश्चितपणे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून आपल्या दिंडोरी पेठ विधान सगळ्यात महत्वाचा त्यांचा एक मुद्दा असा गावकऱ्यांच्या लक्षात आला आणि वैयक्तिक आमच्या पण लक्षात आला का असा वजनदार नेता जर आपल्याला विधानसभेमध्ये पाहिजे असेल आपल्या तालुक्याचा तर आपल्याला त्या माणसाला निवडून द्यावंच लागेल। कारण की जो माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शेजारी बसून
आणि ज्या पद्धतीने एकदम आपल्या जसं काय आपण गावातच एखाद्या कट्ट्यावर बोलतोय अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा तामझाम किंवा कुठल्याही प्रकारचं असं स्टायलिश वक्तव्य न करता एकदम साध्या पद्धतीनं आणि निर्भीडपणे कोणालाही भिडणारा असा हा दिंडोरी तालुक्याचाही आमचे आमदार साहेब आहेत आणि पुढे राहतील. आज आमच्या गावाच्या वतीने त्यांना एक पाटी भेट केली आहे आम्ही, आदिवासी विकास मंत्री. निश्चित भविष्यात ती पाटी आपल्याला त्यांच्या गाडीवर, घरावर आणि मुंबईतील जाणीव ह्या 20 वर्षात झालेली आहे. आज आपला इथला माणूस एकच सांगत असतो किंवा कुठलाही माणूस असेल तरी त्याला गरज काय, कष्टाची हिंमत आहे त्याला. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.